नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी खूप छान अशी रीडिंग घेऊन आली आहे तुमच्यासाठी, कारण आज आहे एकादशी, योगिनी एकादशी। तर ह्या योगिनी एकादशीला माऊली तुम्हाला दलदलीतून बाहेर काढतायत, असा हात देत आहेत तुम्हाला बाहेर काढण्यासाठी, आणि त्या दलदलीतून बाहेर काढून तुम्हाला बसवतायत सिंहासनावर। असा जो खूप स्ट्रॉंग इंट्युशन्स आले होते, स्ट्रॉंग मेसेज आला होता, हा तुमच्यापर्यंत पोहोचवायचाच होता। तर या रिडिंग मधून माऊली तुमच्यासाठी काय अशी कोणती दलदल होती ज्यातून तुम्हाला त्या बाहेर काढतायत, आणि असं कोणते सिंहासन आहे ज्यावर त्या तुम्हाला बसवतायत। तर माऊलींचे आशीर्वाद तुमच्यावर खूपच आशीर्वाद तुमच्यावर आहेत। आणि रामकृष्ण हरीचा जयघोष करत जी वारी पंढरपूरच्या दिशेने चाललेली आहे, तर ती जसजसं एक पाऊल पुढे जात जाईल, आळंदीपासून जसजसं एक पाऊल पुढे पंढरपुरापर्यंत पांडुरंगाच्या भेटीला जाईल, तसं आयुष्याचं एक रहस्यमय आणि सोनेरी पान तुमच्या आयुष्याचं उलगडत जाईल। असा खूप स्ट्रॉंग असतात, जे इंट्युशन्स असतात खूप छान असतात, आणि असं तुमचं पान जे सोनेरी आहे ते उघडत जाईल। तुम्हाला खूप छान सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, कारण माऊली आणि पांडुरंग यांचं जे एक काय आपण म्हणतो प्रेम आहे, माया आहे काय, आणि हे आशीर्वाद तुमच्यावर आहेत। आणि यातला जो डिस्टन्स आहे, म्हणजे आळंदी टू पंढरपूर हा जो डिस्टन्स आहे, हा जो प्रवास आहे, हा प्रवास म्हणजेच जीवनाची खरा आयुष्याचा अर्थ काय आहे, आणि काय जीवन आहे, जीवनाचं खरं रिअलिटी काय आहे, सत्य काय आहे, हा दाखवणारा हा प्रवास आहे। आणि तसंच तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जातंय की ही रिडिंग जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल, ज्यावेळेस रिडिंग अपलोड केली जाईल त्याच वेळी तुमच्यापर्यंत ज्यांच्यापर्यंत ती पोहोचेल ते साक्षात खरंच भाग्यवंत आहेत, आणि परमेश्वरानं म्हणजे साक्षात माऊलींनी त्यांना चूज केलेला आहे, म्हणून ही रिडिंग त्यांच्यापर्यंत पोहोचते। कारण ही रिडिंग करण्याचे संकेत सुद्धा मला तेव्हाच आले ज्या एकादशीच्या ह्याच्यामध्ये, तर त्यांच्यापर्यंतच हे पोहोचेल। आणि हे संकेत खूप छान आहे, तुम्हाला दलदलीतून काटेरी सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढून, दलदल होती जे सगळं नकारात्मक होतं त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढून तुम्हाला सिंहासनावर बसवलं जाते। कारण कुठलीही गोष्ट लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही, पण तुम्ही खूप गोष्टी सगळ्या ते करत पुढे आलेले आहात। म्हणजे प्रत्येक गोष्टी जे कर्म तुमच्या समोर आलं ते करत त्याला न्याय देत तुम्ही पुढे आलेले आहात, चुकवून आलेला नाहीये। चकवा आयुष्यानं जरी तुम्हाला तुमची खूप परीक्षा घेतली असेल, नियतीनं, वेळेनं, खूप माणसाने, सगळ्यांनी तुमची जो खूप परीक्षा घेतली असेल, पण जो काही सगळ्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षा, प्रत्येक जो काही तुमच्या समोर जी संकट आली असतील, परीक्षा आल्या, सगळं झालं, पण ते सगळं देत तुम्ही पुढे आलाय, त्याला चुकवलं नाही तुम्ही शॉर्टकट कधीच स्वीकारला नाही। तुम्ही खडतर परिश्रम केले, त्रास सहन केलाय, सगळं तुम्ही केले, म्हणूनच तुमच्या आयुष्यात हे जे सोनेरी पान उघडते किंवा तुम्हाला सिंहासनावर माऊली बसवतायत ते ह्याचसाठी बसवतायत, कारण तुम्ही कशालाही न घाबरता, न प्रश्न करता, असं का न म्हणता, जे समोर येईल ते स्वीकारून आणि त्याला न्याय देत, ते करत, ते घेत तुम्ही पुढे गेलेले आहात, फक्त आशीर्वादावर, माऊलींच्या आशीर्वादावर, त्यांच्या ब्लेसिंग्सवर तुम्ही पुढे चाललेले आहात। म्हणूनच हे सोनेरी पान जे आहे ते तुमच्या आयुष्याचं उघडलं जाते, आणि हे माऊलीच हे सोनेरी एक पान तुमच्यासाठी उघडतायत। हा जो प्रवास आहे 25 जुलै आषाढी एकादशी पर्यंतचा जो प्रवास आहे, जो चालू झाला 8 जुलै पासून जो चालू झालाय, जो प्रवास आहे तो इन्फिनिटीचा आहे। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, कारण हे सोनेरीच पर्व आहे। हा प्रवास जो सुरू झालेला आहे तो इन्फिनिटीचा आहे, अबंडन्सचा प्रवास आहे। आणि 8 जुलै पासून 25 जुलै पर्यंत जो हा प्रवास चालू आहे, एक पायरी हे जसं माऊली पुढे जातील तसं आयुष्याचं सोनेरी एक पान उघडत जाईल। काही नवीन इंट्युशन्स येतील, काही नवीन गोष्टी करायला मिळतील, काही नवीन असं तुमच्या समोर ज्या गोष्टी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, तुम्ही किती वाट बघितली तर जे काही झालं नाही, आलं नाही, ते तुम्ही काही विचार करत नाही, अगदी निवांत आहात,
काही सुद्धा हे नाही, सगळं सोडून दिलंय, निवांत छान आहात आणि त्यावेळेस तुमच्याकडे सगळं आपोआप तुमच्याकडे सगळ्या गोष्टी यायला लागतील आणि त्याचं खूप आश्चर्यचकित करणारे असे नॅचरली मिरॅकल्स जे काय आहेत ते सुद्धा या पर्वामध्ये, या काळामध्ये तुमच्याबरोबर होताना तुम्हाला दिसतील। आणि हे जे इंट्युशन्स आहेत हे खूप स्ट्रॉंग आहेत, जे व्हाइब्स असतात तेच इंट्युटिव्हली तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातात। तुमच्या ध्यानी, मनी, स्वप्नी जे काही गोष्टी आहेत, जे तुम्ही विचार करताय ते इंट्युशन, जे काही तुमची एनर्जी हे जे झालेली असते ती एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचून माऊलींच्या आशीर्वादाने तुमच्यापर्यंत ती रिडिंग पोहोचवली जाते। तर रिडिंग कशी वाटली हे कमेंट करून तुम्ही सांगाच रिडिंग पूर्ण बघून, पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा खूप मोठ्या एनर्जीज आणि जे काही महत्त्वाचे मेसेजेस असतात, मार्गदर्शन असतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं। म्हणून हा जो मार्ग आहे या मार्गावर तुम्हाला आता पुढं जे काही सिंहासन तुमच्यासाठी खूप छान सिंहासन जे निर्माण केलेलं आहे माऊलींनी ते काय आहे आणि त्या सिंहासनावर माऊली तुम्हाला विराजमान करतायत। बघूया, तुमची भक्ती खूप श्रेष्ठ आहे असं मला इथं जे व्हाइब्स येतात ना, तुमच्या भक्तीचे व्हाइब्स येतात। तुम्ही रममान झालाय माऊलींच्या गजरात आणि त्यांच्या सेवेत, त्यांच्यासाठी तुम्ही रममान झालाय। तुम्ही जिथे असाल तिथे ही रिडिंग पोहोचावी ही माऊलींची इच्छा आहे। जे कोणी वारीत असतील किंवा जे सेवा करत असतील, जे कुठेही असतील, त्यांच्यापर्यंत ही रिडिंग पोहोचून माऊलींचा जो काही संदेश आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावा हीच आपली खूप म्हणजे ही इच्छा आहे, ती माऊलींची इच्छा आहे, म्हणूनच हा व्हिडिओ ऍक्च्युली होतोय। तर बघूया काय आहे, माऊली तुम्हाला सिंहासनावर बसवत आहेत आणि हे पहिलंच कार्ड आहे। मी तुम्हाला काय म्हणलं, तुम्हाला दलदलीतून माऊली बाहेर काढतायत आणि हे कार्ड आहे डेथचं। डेथ म्हणजे काय आहे, तुमची एक कार्मिक सायकल संपली। कार्मिक जे काही मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, ज्या सगळ्या गोष्टी दलदल, ज्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडण्यासाठी खूप सारं हे होत होतं, तुम्हाला सगळ्या गोष्टींचा त्रास होता, सगळ्या गोष्टींना कुठं तरी विसावा असावा, मन, बुद्धी, आत्मा लाईन असावं, शांत असावं, वेगळा विचार करता यावा, वेगळं काहीतरी शिकता यावं, नवीन गोष्टी घेता याव्यात, एक्सेप्टन्स वाढवता यावा, हे सगळं जे काही होतं हे तुमच्यापासून हरवलं होतं आणि तुम्ही एक्सेप्टच करत नव्हता। काय नवीन आहे ना, नवीन विचारही येत नव्हता आणि जरी आला तरी त्याच्यावर तुमचं काम होत नव्हतं आणि काम झालं तरी सुद्धा ते होईल का नाही ही द्विधा मनस्थिती मनामध्ये, त्याच्याबद्दल शंका आणि ते सगळं म्हणजे नकारात्मक सगळ्या व्हाइब्सच्या दलदलीमध्ये तुम्ही अडकला होता। तर त्या सगळ्या दलदलीतून ती सगळी जी दलदल आहे त्याची डेथ इथं होते, त्या सगळ्या दलदलीचा अंत इथं होते, त्या कार्मिक सायकलचा अंत इथं होतोय आणि जसजसं पुढे पुढे जाल, जसजसं माऊलींची पालखी जाईल, जसजसं माऊली पांडुरंगाच्या भेटीला जातील, तसतसं तुमच्या आयुष्याचे पावन जे काही वर्ष आहेत, पावन सुखद क्षण आहेत, सुखद क्षणांची बरसात आहे, ती तशी तुमच्या आयुष्यात व्हायला लागेल। हा पहिला मेसेज तुमच्यासाठी आहे, कारण काहीतरी संपलं तरच चालू होतं की नाही, अंत हाच आरंभ आहे। म्हणून पहिले जर काय व्हायचं असेल, काहीतरी संपल्याशिवाय तर नवीन काही चालू होणार नाही की नाही, म्हणून हे कार्ड आहे आणि हे कार्ड तेच सांगते, सगळी डार्क सायकल संपवत आहेत, ब्लॉकेजेस संपवले जात आहेत, नवीन गोष्टी येत आहेत, त्या तुम्ही एक्सेप्ट करताय, स्वीकारताय, त्यातला आनंद घेताय, स्वतःसाठी जगताय, स्वतःवर प्रेम करताय आणि स्वतःवर प्रेम करत करत इतरांनाही माफ करून पुढे जाताय तुम्ही। म्हणून तुमच्या आयुष्यात इतके सारे सुंदर सोनेरी पर्वाचा आणि आशीर्वादांची बरसात माऊली तुमच्यावर करतायत। खूप खूप आशीर्वाद माऊलींचे तुमच्यावर आहेत, कारण तुम्ही कर्मकांडामध्ये काही नसाल करत किंवा काही नाही, पण तुम्ही तुमच्या हातून केलेला दानधर्म असेल, तुम्ही समाजासाठी केलेली काही सत्कार्य आहेत, तुम्ही स्वतः बरोबर इतरांचाही जो विचार करता किंवा इतरांसाठीही चांगलं काहीतरी कार्य करण्यासाठी माऊलींकडे आशीर्वाद मागता की माझ्या हातून काहीतरी चांगलं घडू दे, होऊ दे, हा जन्म सार्थकी लागू दे, हे जे माऊलींकडे तुम्ही मागता त्याचेच आशीर्वाद तुम्हाला आता मिळणार आहेत। कारण स्वतःसाठी सगळेच मागतात, स्वार्थ सगळेच करतात, पण त्या स्वार्थामध्ये परमार्थ असला पाहिजे आणि तो परमार्थ करणं तुम्हाला जमतं, तुम्ही इतरांसाठी करता होता, म्हणूनच तुमच्या आयुष्यातल्या ह्या डार्क सायकल सगळ्या संपतायत आणि तुम्ही या दलदलीतून बाहेर निघून तुम्ही जाताय सिंहासनावर। ज्या गोष्टींची तुम्ही म्हणजे बघा, तुम्ही वाट बघत होता, मी तुम्हाला काय म्हणलं, ज्याची तुम्ही वाट बघत होता, काही गोष्टी झाल्या, काही सगळ्या गोष्टींनी त्रास झाला, जर फायनान्शियली असेल, कोणत्याही बाबतीत असेल, पण हे करत असताना तुमचं वाट बघणं
वाट बघा किंवा त्रास, हे सगळ्या परिस्थितीवर खूप ताकदीनं तुम्ही त्याच्यावर मात केली आहे, खूप ताकदीनं मात केली आहे, म्हणून तुम्हाला त्या दलदलीतून बाहेर काढलं माऊलीनी. कारण माऊली तुम्हाला म्हणतायत की हे जे सगळं मायाजाळ आहे, हे जे सगळं मायाजाळ आहे, त्या मायाजाळासाठी दुःखी होण्यापेक्षा सर्वार्थानच संगती, संत संगती आणि ज्ञान, विचारवंतांचा सहवास आणि ज्ञानाचा सहवास, या सगळ्यामुळं खरा जीवनाचा अर्थ काय आहे, खरंच किती आपल्याला गरजेचं आहे, काय आपल्याला लागतं, कसं आपण सगळ्या गोष्टींसाठी हव्यास किती महत्वाचा आहे, आणि सगळं सोडून बघा वारीमध्ये आपल्याला हेच कळतं की सगळं सोडून, सगळ्या कष्ट, सगळ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य सगळी ढीगभर असतात, पण ते सगळं मागे टाकून वारकरी पुढे चालत असतात. कारण त्यांना ध्यान असतं फक्त पांडुरंगाच्या चरणाचं. कारण ह्या सगळ्या, मग हा ध्यास काय आहे ध्यास, आपण कुणाच्या मागं, मग इतर वेळी आपण काय करतोय, का नाही स्वतःला वेळ देत, हे इथं सांगितलं जात आहे. ही रिडिंग हेच तुम्हाला सांगते, का तुम्हाला सिंहासनावर बसवलं जाते, का दलदलीतून काढून. कारण खरं सिंहासन कुठं आहे, काय आहे खरं सिंहासन. सिंहासन म्हणजे खूप मोठा ते राजवाडा आहे, त्या सिंहासनावर राजासारख्या दगडावर बसलं तरी सुद्धा तुम्ही राजाच म्हणवणार, अशी पर्सनॅलिटी असेल, असे विचार असतील, समाजातील तुमचं स्थान असेल, हे सगळं आहे. तुमच्यासाठी थाटमाट महत्वाचा नाहीच आहे, हे माऊली तुम्हाला सांगताय. तुमच्यासाठी थाटमाट महत्वाचं नाही, तुम्ही जिथे असाल तिथे राजा असणार, असं माऊली तुम्हाला सांगताय. तुम्ही ज्या ठिकाणी जाल ना, तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथं तुमचं राज्य असेल आणि तुम्ही राजा असाल. आणि हेच डेव्हलपमेंट तुमच्यामध्ये स्वामींचं नाव परत येते बरं का. स्वामींचे आशीर्वाद सुद्धा, तुम्ही स्वामी भक्त आहात तर त्यांचे आशीर्वाद सुद्धा आहे. तर माऊली जे काय आहे, आणि ही योगिनी एकादशी म्हणजे तेच योग जे काय आहे डेव्हलपमेंटचे, तुमच्या जो म्हणजे कसं आहे बघा, एखादी भिंत आहे, भिंत कमकुवत होते, घर कमकुवत होते, पडते, तर त्याला परत आपण काढून रिडेव्हलप करतो किंवा त्याला परत आपण उभा करतो, परत पुन्हा ते छान साजेसं राहण्यास योग्य छान असं आपण ते डेव्हलप करतो. तसं तुमची जी डेव्हलपमेंट आहे आतली, मन बुद्धी आणि आत्मा ह्याची जी डेव्हलपमेंट आहे ती कुठं तरी ढासळली होती. ती ढासळलेली जी डेव्हलपमेंट आहे पुन्हा एकदा थराने व्यवस्थित त्याचं बांधकाम जे काय आहे ते सुरू होतंय तुमचं. म्हणजे जे डेव्हलपमेंट तुमच्यात करणं खरंच गरजेचं होतं, बांधकाम कुठं तरी थोडंसं हे झालं होतं, ते बांधकाम तुमचं करणं चालू आहे. आणि जी फायनान्शियल सिच्युएशन्स आहे, जी ढासळलेली होती, ती सगळी टप्प्याटप्प्याने वर जातीये आणि वरती जात आहे. तुम्ही सगळं सुरळीत होत आहे, सगळं व्यवस्थित होत आहे, जसं तुम्हाला हवं आहे तसं सगळं माऊली तुम्हाला देत आहेत. म्हणूनच माऊली तुम्हाला सांगतायत, तू राजाच आहेस, तू राणीच आहेस, जिथे असशील तिथं. कारण तुमच्यामध्ये एक्सेप्टन्स आहे, माफ करू शकता, सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत. सगळं जे काही किती पण साम्राज्य हिसकावून घेतलं किंवा काही गोष्टी हातामधून निसटून गेल्या असतील तरी सुद्धा ते जे गेलं त्याच्या 10 पट जास्त तुम्हाला माऊली देणार आहेत. कारण त्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात, तुम्ही केलंय ते, तुम्ही खूप मोठं सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे कसं तुम्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या, कर्तव्यामध्ये कसे तुम्ही पाय स्थिर ठेवून, जमिनीवर ठेवून, कधीही अहंकार, गोमीपणा यामध्ये न फसता तुम्ही स्वतःचे पाय जमिनीवर ठेवून राहिला, जरी असेल नसेल तरी सुद्धा. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जमिनीवर राहताय, तर माऊली त्यांच्याकडे आशीर्वादाची बरसात करतात. जे पाय जमिनीवर स्थिर आहेत, जे पाय जमिनीवर स्थिर आहेत, ज्यांचं मन, बुद्धी, आत्मा हा काहीतरी चांगलं करण्यासाठी, दुसऱ्यासाठी, समोरच्यासाठी आशीर्वाद घेऊन येतो, ब्लेसिंग्स घेऊन येतो. शत्रूला आशीर्वाद देणारी सोल तुम्ही आहात. कितीही तुम्हाला कुणी म्हणजे तुमचे शत्रू नसतील, पण कुणी कितीही तुम्हाला त्रास देते, कुणी कितीही कुणामुळे तुम्हाला हे होऊ दे, पण त्याचा राग मनात न धरता त्याला माफ करून त्याला सुद्धा ब्लेसिंग्स देणारी सोल तुम्ही आहात. आणि मग माऊलींचे आशीर्वाद अजून काय पाहिजे तुम्हाला? यापेक्षा मोठं एखादी व्यक्ती, एखादी सोल जर ह्या कलियुगात व्हावी म्हटलं तर आहे का? नाही. तर हे सगळं. आणि या कलियुगात जे आपलं जे मूर्ती घडवताना जी बाजू किंवा जे काही पार्ट्स असतात ते काढले जातात आणि त्या पार्ट्स मध्ये माऊली तेच काढतात. मीपणा खोडून टाकतात, अहंकार खोडून टाकतात,
गर्व खोडून टाकतात, इगो खोडून टाकतात, ॲटिट्यूड खोडून टाकतात आणि राहतो फक्त एक तो म्हणजे जो मी संपला की राहतं काय माऊलींचे आशीर्वाद, त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होता. म्हणून माऊली तुमच्यासाठी नवीन साम्राज्य उभं करतायत आणि नवीन सिंहासन निर्माण करतायत माऊली तुमच्यासाठी. कारण तुम्ही खूप खूप स्वतःवर काम केलेलं आहे, खूप स्वतःवर काम केले. कारण ते काम करणं खरंच गरजेचं आहे, कारण तो माऊलींचा आशीर्वाद आहे, त्यांचा आदेश आहे तुमच्यासाठी तो. म्हणून आणि हे सगळं त्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय तर ते होऊ शकलं नसतं. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच हे सगळी रिडेव्हलपमेंट खूप छान पद्धतीने सुरू होती आणि छान पद्धतीने सुरू झालेली आहे. खूप कष्ट, मी तुम्हाला म्हटलं ना, इथं पेंटॅकल्सच खूप दाखवते. कारण फायनान्शियली तुम्हाला खूप लॉस झाला असेल, कुठं तरी गुंतवणूक केली असेल तिथं सुद्धा तुम्हाला लॉस झाला. काही सोल्स अशा असतील कुठं तुम्हाला फसवणूक झाली, प्रॉपर्टीच्या बाबतीत असेल किंवा फायनान्शियल असेल, पैशाच्या बाबतीत असेल, कुठंही तुम्हाला फसवणूक तुमची झाली असेल, तर इथं तुमच्या कष्टाची जी चीज आहे ते तुम्हाला मिळालेलं नाही आहे. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नव्हतं. तुम्ही खूप कष्ट केलं, सेवा केली, सगळं केलं, पण आता जी वेळ आहे, एक वेळ असते जी कष्ट करायची असते, एक वेळ असते जी कार्मिक सायकल पूर्ण करायची असते, कष्ट करायचे असते. पण एक वेळ आयुष्यात अशी माऊली आणतात ज्याचं रिटर्न्स तुम्हाला द्यायचे असतात. कर्माचे रिटर्न्स तर मिळत असतात, होय की नाही? मग तुम्ही चांगले कर्माच केलेत तर तुम्हाला रिटर्न सुद्धा चांगलेच मिळणार आहेत. म्हणून इथं हेच तुम्हाला माऊली सांगतायत, तुम्हाला सगळं तुमच्या कष्टाचं जे स्वतःचा तुम्ही नाही विचार केला, तुम्ही परिस्थिती खूप हे झाली, पण तरी सुद्धा तुम्ही जे कर्तव्य, जे जबाबदाऱ्या तुमच्यावर दिल्या गेल्या त्या खूप प्रामाणिकपणे तुम्ही निभावल्या, त्या निभवत आहात. म्हणून तुम्हाला जे काही देण्यात येणार आहे ते सगळं तुम्हाला नाविन्यपूर्ण देण्यात येणार आहे. म्हणजे ज्याचा हेवा वाटेल बघणाऱ्याला, इतकं छान सुंदर सुकर असं सगळं तुम्हाला माऊली देत आहेत. आणि हे मॅनिफेस्टेशन आहे बरं का, हे मॅनिफेस्ट करताय तुम्ही, हे तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आहे म्हणून तुम्हाला हे मिळतंय. कारण तुम्ही कधीतरी अशा गोष्टी परमेश्वराकडून नकळतपणे मागितल्या किंवा नकळतपणे, किंवा तुम्ही परमेश्वरापर्यंत माऊलींपर्यंत गेला की तुमच्या मुखातून, तुमच्या अंतरातून कधीही स्वतःसाठी काही मागितलंच जात नाही, इतरांच्यासाठीच मागितलं जातं. पण तुमच्यातला जी हाक आहे, तुला काही कमी आहे ना, ते माऊलींपर्यंत पोहोचतं आणि माऊली तुमच्यासाठी ते सगळं देतात. बोलावं लागतं, पण कधी कधी असंच मॅनिफेस्ट तुम्ही केलेलं आहे की तुम्हाला काय काय हवं आहे आणि ते तुमच्याकडे आता सगळं येते. खूप छान आणि खूप मोठं असं सगळं तुमच्याकडे येते. द वर्ल्ड, मी म्हणणार कधी आता ऍक्च्युली ह्या डेकमधला कार्ड मी घेणार नव्हतं, थांबणार होते, मी दुसरा डेक घेणार होते, पण तरी पण एक कार्ड काढावं अशी खूप आतून इच्छा झाली. तर हे द वर्ल्ड म्हणजे जगाचा, आपण काय सिंहासनावर तुम्हाला बसवायचंय, माऊली तुम्हाला सिंहासनावर बसवणार आहे. तर ह्या सगळ्या जगाचं जे काही रहस्य आहे, जगातली सगळी गूढ रहस्य आहेत, ह्या जगावर राज्य करणारी अशी, म्हणजे राज्य करणं म्हणजे काय आहे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. जे काय आहे नीतिमत्ता, जे काही शिकवलेली आहे या आपल्या सगळ्या संस्कारांनी, परंपरेनी, संत देवांनी, सगळ्यांनी जे काही शिकवलेलं आहे, जी म्हणजे माणसाने माणसाशी माणसासम वागावे, तशी जी तुमच्यातली एक उत्कट भावना जी काही आहे ना, समाजासाठी आहे, इतरांसाठी आहे, घरासाठी आहे, प्रत्येकासाठी आहे, ती भावना तुमची बाहेर येते. आणि त्यामुळं ह्या जगात सगळीकडं असं कुठलंही स्थान, असं कुठलंही हे राहणार नाही जिथं तुम्ही पोहोचू शकत नाही, जिथं तुम्ही पोहोचू शकत नाही. म्हणजे स्वामी परत स्वामींचं नाव येते आणि माऊली तुम्हाला त्याच सिंहासनावर नेऊन बसवतायत. अशा सिंहासनावर जिथं नजर फिरेल तिथं जगाचं सगळ्या, म्हणजे जगाचं हे सगळं तुम्हाला अनुभवता येईल. तिथला ज्या जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जे काय आहे, सत्य आहे किंवा समाधान आहे किंवा तुमची कीर्ती जी काय आहे ती तिथपर्यंत पोहोचवली जाईल, असा माऊलींचा मेसेज तुमच्यासाठी आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात तुमची कीर्ती, तुमचा विजय घोष तुमचा पोहोचवला जाईल. जर अशा तुमची जरी मुलं असतील किंवा कुणीही असेल, जर परदेशामध्ये शिकण्यासाठी असेल, बाहेर देशामध्ये असेल, तर त्यांची कीर्ती खूप वाढेल, ते खूप छान त्यांच्या करिअरमध्ये खूप छान प्रगती करतील, असा सुद्धा मेसेज तुमच्या मुलांसाठी सुद्धा आहे. त्यांच्या करिअरमध्ये खूप छान प्रगती आहे आणि सगळ्या म्हणजे ते जे शिकतायत किंवा ते जे करतायत त्यामध्ये खूप सारं ज्ञान,
कारण माऊलींचा आशीर्वाद आहे. माऊली आणि ज्ञान म्हणजे त्यांची एक जोड आहे. तर तिथं त्यांना खूप सारे ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहेत. मनामध्ये कोणतीही काळजी विचार करू नका असा तुमच्यासाठी एक मोठा असा मेसेज दिला जातोय बरं का. तर माऊली तुमच्यासाठी सिंहासन निर्माण करतात. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी रीडिंग सुरू आहे या ओघामध्ये मी नाही मध्ये काही बोलतच नाही, कारण मला ते लक्षातच येत नाही एकदा रीडिंग सुरू झाली की. तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून एवढे महत्त्वाचे मेसेज इंट्युशन्स जे काही येतात ते तुमच्यापर्यंत अपसूक पोहोचवले जातील. ओके. बघा हे नम्रता हीच आहे तुमच्यामध्ये. नम्रताच तुमच्यामध्ये आहे. कुठेही झुकता तुम्ही, म्हणजे झुकण्यासाठी तुम्हाला कधीही असं म्हणजे तुम्हाला असं वाटत नाहीये की प्रत्येक माणसामध्ये स्वाभिमान हा असतोच, स्वाभिमान असावाच, पण तो कुठे बाजूला ठेवला पाहिजे. स्वाभिमान आणि गर्व, अहंकार, मीपणा ह्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि स्वाभिमान वेगळा आहे. स्वाभिमानाने राहावं, पण नम्रता कुठं असावी. जिथं खरंच नम्रतेनं राहिलं पाहिजे तिथं राहिलंच पाहिजे. आपण कितीही मोठे असू दे, तुम्ही तुमच्या क्षेत्रात कितीही मोठे असा, पण प्रत्येक जे काय आहे त्याचा कोणीतरी बाप असतोच, कोणीतरी असतोय की नाही, पालनकर्ता, पालनहार कोणतरी असतोच. जसे माऊली आहेत, जशी माऊली तुमच्यामधली नम्रता, विनम्रता माऊलींनी हेरली आहे की तुमच्यामध्ये तसा नाही. तुम्ही कुठेही असला तरी नम्रतेनं राहता. तुमच्यासाठी लहान मुलंही तेवढ्याच आदराने त्याच्याशी तुम्ही हे करता जितकं तुम्ही वृद्ध असतील त्यांच्याशी वागता किंवा मोठ्या माणसांशी वागता, तितकंच तुमच्यासाठी लहान मुलं सुद्धा मदत. म्हणजे तुमच्यातलं प्रेम, तुमच्यातली विनम्रता हे तुमच्यासाठी खूप म्हणजे महत्वाचं आहे. तुमच्यासाठी माऊलींनी सिंहासन निर्माण केलं किंवा तुम्हाला दलदलीतून उचलून ते त्या सिंहासनावर बसवतायत. त्या सिंहासनावर बसण्यासाठी पात्र होण्यासाठी तुम्ही काय काय गमवलंय, कशाचा त्याग केलेला आहे, काय काय कष्ट भोगलाय, काय सगळे कार्मिक सायकल मधून बाहेर पडताना किती गोष्टींना तुम्हाला गमवावं लागलं, किती गोष्टींचा त्रास झाला, किती सगळ्यांनी परीक्षा घेतली किंवा सगळ्या बाजूने तुमची परीक्षा झाली, हे फक्त माऊलींना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, होय की नाही. मग असं बघणाऱ्याला वाटेल की अर्श सेफ फर्श आपण म्हणतो की नाही, कारण तुम्ही एका चांगल्या ह्याच्यावर तुम्ही चाला. हे तुमच्या गुणांमुळे झालं, हे तुमच्या चांगल्या कर्मांमुळे तुम्हाला मिळालेलं आहे. तुमचे व्हाइब्स तसे पॉझिटिव्ह आहेत, तुमचे कर्मात चांगलं आहे, म्हणून तुमचं शिफ्टिंग हे छान पद्धतीनं तुमचं होत आहे. आणि तुमच्यात नम्रता आहे, इतकी नम्रता आहे आणि गूढ ज्ञान आहे, गूढ ज्ञान तुमच्यामध्ये आहे. नम्रता तर आहेच आणि साधेपण आहे, सरळ स्वच्छ मन आहे, पारदर्शी मन आहे आणि स्वच्छ एखाद्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला कशाचाही हे आधार घ्यायला लागत नाही. तुम्हाला सहज एखाद्याची भावना तुमच्यापर्यंत पोहोचते आणि त्या भावनेप्रमाणेच त्याला जे काही तुम्हाला तुमच्याकडनं ब्लेसिंग्स द्यायचे ते त्याच्यापर्यंत पोहोचतात. न कळतपणे तुम्ही ब्लेसिंग्स देऊन जाता आणि त्याचेच जे आशीर्वाद आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. कारण कोणीतरी काहीतरी केलंय म्हणून त्याला त्रास दिल्यावर आपल्याला होणारा आनंद म्हणजे माणूस नव्हे, त्याला माफ करून होणारा आनंद हे तुम्हाला मोठं बनवतं आणि यानेच तुम्ही मोठे बनलाय. कारण कोणी कितीही तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही खूप मोठ्या मनाने माफ करता आणि माफ करणं इज अ बेस्ट. कशामध्ये तुमचा हव्यास नाही आहे, कशामध्ये तुमचं मन गुंतलेलं नाही आहे की हे मला हवं होतं, हे मला मिळालं नाही आणि हे मला का मिळालं नाही, कशासाठी मिळालं नाही किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी न करता न सोडून दिलं. नाही मिळालं तर नाही मिळालं, सोडून दिला तुम्ही त्या विषयी. म्हणजे काहीही असू दे, एखादी गोष्ट तुम्हाला काही हवी असेल तर ती नाही मिळाली ना तर ती माऊलींच्या चरणी समर्पित केलं तुम्ही, म्हणून माऊली तुम्हाला सिंहासनावर बसवतात. कारण आपले खूप जवळचं काहीतरी अशी काहीतरी हे असतं ज्यामध्ये आपला जीव गुंतलेला असतो आणि ते गुंतणं सुद्धा तुम्ही माऊलींना समर्पित केलं की आहे ना, जे काय आहे ते मी सगळं स्वीकारते किंवा मी स्वीकारतोय. आणि म्हणूनच ही तुमची नम्रता, तुमचा विश्वास, तुमचं समर्पण आज तुम्हाला या दलदलीतून सिंहासनावर बसवते. आणि सुरुवातीलाच रीडिंग ज्यावेळी सुरू झाली तेव्हा मी सांगितलं, आळंदीपासून पंढरपुरापर्यंतचा जो प्रवास आहे त्यातून चालणारी जी वारीची जी हे आहे त्यातून एक एक पाऊल जसजसं वारी जसजसं पुढे जाईल, पंढरपुरात पांडुरंगांच्या चरणापर्यंत जाईल,
तोपर्यंत एक एक सोनेरी पान तुमच्या आयुष्याचं उलगडत जाईल. न भूतो न भविष्यती, असं काहीतरी चमत्कारिक आयुष्यात घडणार आहे. विश्वास फक्त तुम्ही ठेवला पाहिजे. तुमचा विश्वास, तुमचे पेशन्स, तुमचं समर्पण, हे सगळं, ही रीडिंग आणि हे सगळे शब्द, हे सगळं जे माऊलींचे आशीर्वाद आहेत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठं आहे. आणि ही रीडिंग जर वारीमध्ये असणाऱ्या कोणापर्यंत पोहोचली, त्यांनी ऐकली, तर नक्की मला कमेंट करून सांगा. कारण हा मेसेज साक्षात माऊलींकडून तुमच्यापर्यंत आहे. तुम्ही जिथे कुठे असा, पण मनातून, ध्यानातून माऊलींच्या गजरामध्ये आणि त्यांच्या नामस्मरणामध्ये लीन आहात आणि त्यांच्याशी त्यांना तुम्ही समर्पित आहात ना, तर ही रीडिंग तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि तुम्हाला यातून जे मेसेज दिलेले गेलेले आहेत ते नक्की 101% ते कनेक्ट होणार. तर नक्की सांगा मला रीडिंग कशी वाटली, कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुमचे वारीत कोण गेलेले असतील, कोण असतील, तर त्यांना नक्की शेअर करा. कारण हा माऊलींचा मेसेज त्यांच्यासाठीच आहे. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.